खरं म्हणजे मी या काही गोष्टी ज्या आहेत आता ज्या बोलतोय मागच्या पण मीटिंगमध्ये इथे मांडल्या, आजही मांडल्या, तर त्या मागच्या बजेटच्या वेळेला आणि त्यावेळेला सुद्धा मांडलेल्या आहे. अर्थात त्यावेळेला अधिक त्याची काही फार लक्ष देण्यात आलं नाही. आता या वेगवेगळ्या समाजांना, या घटकांना, तरुणांना विशेषतः नोकरी धंद्यामध्ये छोटे मोठे ज्या निधी देण्याचा जो आहे कार्यक्रम, मी मागे सांगितलं होतं की 25 वर्षामध्ये ओबीसीला 2500 कोटी आणि 3 वर्षामध्ये या मराठा समाजाला आपण 25,000 कोटी रुपये दिले. त्यातलं एक उदाहरण म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. हे आपलं जे आहे बजेट आहे, बजेटचे कागद आहेत सगळे, आणि या बजेटमध्ये जर आपण पाहिलं, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ 750 कोटी रुपये, चेक करून ते मराठा समाजासाठी 750 कोटी रुपये देण्यात आले. माझा त्याला विरोध नाही आहे. माझा विरोध हा आहे की त्या बजेटमधली दुसरी एक प्रत आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ 5 कोटी रुपये, इथे 750 कोटी रुपये आहेत, इथे 5 कोटी रुपये. इतरांना सुद्धा तुम्ही म्हटलं हे जे अशी जी डिस्पॅरिटी जी आहे हे असता कामा नाही ना. उलट हा समाज जो आहे, मी मीटिंगमध्ये सांगितलं की 54% हा समाज 1931 पासून मांडण्यात आलेला आहे, त्यावेळच्या जातीगणनाप्रमाणे, आणि सुप्रीम कोर्टानं सुद्धा मंडल आयोगाला मान्यता देताना ह्या 54%वर 27% आरक्षण दिलेलं आहे. हे 54% आहे. 20% दलित आणि आदिवासी आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. 13% आणि 7%, 74% झाले. 3% हा निश्चितपणे ब्राह्मण समाज असणार, 77% झाले. त्याच्यानंतर मग जैन आहेत, इतर जे आहेत वगैरे वगैरे, आणि मग उरलेला जो आहे हा मराठा समाज आहे. आता किती आहे काय तो तुम्ही विचार करा. आमचं म्हणणं असं आहे की या 54% समाज असलेल्या मला 5 कोटी तुम्ही देता आणि तिथे 750 कोटी रुपये देतात, काय चाललंय काय म्हटलं, हे बघा तुम्ही. हा एक प्रश्न जो आहे मी आज मांडला, पण ते म्हणाले की नाही काय हे सगळं सुधारितरित्या जे आहे परत एकदा मांडणी करून, कारण आमचे जे आहेत काहीतरी 20-22 छोट्या छोट्या कंपन्या आहेत, म्हणजे ओबीसी महामंडळ आणि त्याच्या अंतर्गत आहे. ओबीसी महामंडळाला आले तरच पैसे खाली येतील ना, तर तिथे 5 कोटी आहेत, खाली काय येणार, काहीच येणार. त्याच्यानंतर अजूनही जे आहे परत पुन्हा मागणी आम्ही केली की जिल्हा वसतिगृह, मुलांचं आणि मुलींचं वसतिगृह जिल्ह्यामध्ये, आणि विभागीय प्रादेशिक जे कार्यालय आहेत या ओबीसी डिपार्टमेंटची, त्यांना जागा देण्याचा प्रस्ताव अजूनही महाराष्ट्राचा पूर्ण झालेला नाही. त्याच्यावर ताबडतोब लक्ष द्यायला पाहिजे. आणि मग या महाज्योतीमधील जी मंडळ आहेत त्याच्या अंमलबजावणीसाठीचे संचालक मंडळ पाहिजे.
त्यांना पूर्ण स्टाफ दिलेला नाही आहे अजून महाज्योतीला. आणि ह्या इतर मागासवर्गीय हे जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला स्टाफ दिलेला नाही अजून पूर्ण. तो स्टाफ ताबडतोब द्या. त्याच्यानंतर सरकारी सेवामधील ओबीसीचा जो आहे वाटा हा 27% आहे. परंतु शासनाच्या रिपोर्टप्रमाणे आतापर्यंत फक्त 9% ओबीसी या सरकारी कार्यालयांमध्ये त्यांना जागा मिळाली. फक्त 9%. म्हणजे बॅकलॉग आहे. बॅकलॉग आता बघा किती आहे. 2/3 बॅकलॉग आहे. 1/3 फक्त जागा भरल्या. 2/3 बॅकलॉग आहे. त्याचा मागोवा घ्या. आरक्षण जेव्हा आपण मागतो नोकरी धंद्यामध्ये याच्यात त्याच्यात त्यामुळे हा पण बॅकलॉग एवढा बॅकलॉग आहे हा भरा. मध्ये आम्ही जे मागे दलित समाजाचा आदिवासी समाज असा ड्राईव्ह घेतला होता की प्रत्येक ठिकाणी किती आहेत आणि त्याप्रमाणे निर्णय केले होते आम्ही की अगोदर हा बॅकलॉग भरा. तसं आमचं म्हणणं आहे की ओबीसीचा बॅकलॉग तर भरा. हा एक आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आता आम्ही कोर्टामध्ये जे आहेत वेगवेगळ्या ह्या ज्या आमच्या जाती आहेत 374 जाती तर शक्य नाही. त्यातल्या काही प्रमुख जातींकडून जे आहेत आम्ही त्यांच्या संघटनांकडून आम्ही रीट जे आहे हे हायकोर्टामध्ये काही दाखल केले. काही आज सुद्धा दाखल होतील. आज मेन्शन सुद्धा करणं असं मला वकिलांनी सांगितलं. त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य नाभिक महासंघ आहे. त्यांचा मी एका रीटवरती आहे. अखिल अहिर समाज सुवर्णकाळ संस्था त्यांच्या नावाने एक आमचं ॲफिडेव्हिट गेलं. कुणबी सेनेच्या नावाने एक ॲफिडेव्हिट गेलेला आहे. एक माळी समाज महासंघाच्या वतीने एक ॲफिडेव्हिट करतो. एक समता परिषदेचे आमचे कार्यकर्ते हे पदाधिकारी सदानंद मंडलिक यांच्या नावानं असे 4-5 जे आहे रीट जे आहे हे आम्ही दाखल करतो आहोत.